नमस्कार, सुप्रभात. मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. पहिल्या एका मोठ्या बातमीने आपण या बुलेटिनची सुरुवात करूया. आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी गेले होते आणि गेल्या काही महिन्यांनंतर दोन्ही ठाकरे बंधूंची नववी भेट आहे. उद्धव ठाकरे हे चौथ्यांदा शिवतीर्थावरती पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावरती गेले होते. तब्बल 1.5 तास उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती होते आणि दोन भावांमधील भेटीमुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आलंय. काल उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती पुन्हा एकदा दाखल झालेले होते. राज ठाकरेंच्या मातोश्रींचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले होते. जवळपास 1.5 तास उद्धव ठाकरे या ठिकाणी होते, त्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. तब्बल 1.5 तास उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती होते. दोन्ही भावांमध्ये चर्चा झाली. तसंच राज ठाकरे यांच्या आईंचा वाढदिवस असल्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले होते. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. पुण्यातील शिंदेंचे शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांवरती पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. महायुतीचा धर्म पाळला नसल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवला जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर काही दिवसांपासून धंगेकरांनी आपल्या मित्रपक्षातील नेत्यांविरोधात मोर्चा उघडल्याचं पाहायला मिळालं होतं. कुख्यात गुंड निलेश गायवळच्या पासपोर्टवरून त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटलांना निशाणा बनवलं होतं. तर मुरलीधर मोहोळ यांनी बिल्डरला हाताशी धरून जैन बोर्डेंची जमीन हडपल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर धंगेकरांनी हा विषय लावून धरलेला होता. यानंतर आज पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार केली. यानंतर त्यांच्यावरती कारवाई होण्याची आता शक्यता वर्तवली जाते. युती धर्म किंवा आघाडी धर्म पाळण्याआधी सर्वात आधी पुणेकर धर्म पाळा असं ट्विट सुद्धा धंगेकरांनी केलंय. भारतीय जनता पार्टीतले काय लोक बेछूट माझ्यावर पूर्वीपासून आरोप करतात. मी त्यांना उत्तर बी देत नाही. पण ज्या गोष्टी मी बोलल्या त्या बोललो आणि मी शिंदे साहेबांनी मला बोलवलं तर मी शिंदे साहेबांशी चर्चा करेन. पण जर प्रत्येक वेळेला त्यांनी युती धर्म आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आड येत असतील तर मी शिंदे साहेबांशी एकदा बोलेल. आता बातमी आहे मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवावरून सुरू झालेल्या राजकारणाची. राज ठाकरेंच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या शिवाजी पार्कमधील दीपोत्सव पाहण्यासाठी मुंबईकरांची पावलं या ठिकाणाकडे वळू लागली आहेत आणि दीपोत्सवामुळे अनेकांना भुरळ घातलेली असतानाच राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने परस्पर मनसेच्या या दीपोत्सवाचं श्रेय लाटण्याचा प्रकार केलेला आहे. पर्यटन खात्याच्या ट्विटर हँडलवरती एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. दिवाळीची जादू पाहायला चला. तुम्ही जर अजूनही छत्रपती शिवाजी महाराज पार्कचा दीपोत्सव पाहिला नसेल तर मुंबईचा सर्वात शानदार प्रकाशमय क्षणाला तुम्ही मुकत आहात असं या पोस्टमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. मनसेच्या या दीपोत्सवाचं पर्यटन विभागाकडून परस्पर श्रेय घेतलं जात असल्यामुळे मनसेनं टोले हाणलेत. आईजीचा जीवावर बायजी उधार का हो. भेट द्या. आम्ही कुठे नाही म्हटलंय. भेट द्यायला इथे हजारो लाखो लोक तुमच्या माध्यमातून येत असतात आणि हा संपूर्णतः महाराष्ट्राचा कार्यक्रम राहिलेला नाहीये. देशभरात हिंदी चॅनल सुद्धा याला दाखवत असतात. आमचं म्हणणं इतकंच आहे, मनाचा थोडा मोठेपणा दाखवला असताच आणि जो माणूस खरोखर गेली 13 वर्ष करतो आहे, लक्षात त्यांचं नाव घेतलं असतं त्यांना काय भूक पडली असती का, कोणाला का त्रास झाला असता. ह्याच्याशी महाराष्ट्र टुरिझमचा काय संबंध आहे? एक दिवा तरी त्यांनी लावलाय का? स्वतःची एमटीडीसी सांभाळता येत नाहीये. त्यांची रेस्टॉरंट आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जाऊन बघा. पण जर एखादी व्यक्ती जर करत असेल तर त्याची तुम्ही स्वतःच्या नावाने ही एक प्रकारची जाहिरातबाजी आहे का नाही आहे? थोडंसं नानू म्हणतात ना, छोटं तरी श्रेय आम्हाला त्यांनी द्यायला हवं होतं, जे त्यांनी दिले नाही. ह्या आता जो काही आम्हाला दीपोत्सवाला हाईप जो मिळतोय त्याला गेले 13 वर्षाचं आमची तपश्चर्या आहे. 13 वर्षात आम्ही कुठेही बॅनरबाजी न करता प्रसिद्धी आम्हाला मिळाली नाही आहे. आम्ही बॅनरबाजी करून प्रसिद्धी नाही मिळवली, तर ती माऊथ कॅम्पेननी ही आत्तापर्यंतची झालेली प्रसिद्धी आहे. सो मला वाटतं की हे सरकारात बसलेली जी लोक आहेत ह्यांना ती सवय आहे, दुसऱ्यांचे कार्यकर्ते पण आमचेच, दुसऱ्यांचे पक्ष फोडून ते पक्षही आमचेच, आता दुसऱ्यांचे कार्यक्रम सुद्धा आमचेच, अशी ही सरकारला ह्या सध्याच्या सरकारची परिस्थिती आहे.